ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 25 वर्ष जुन्या मशिदीवर कारवाई झाल्याचा मेसेज सध्या व्हायरल होतोय आणि या संदर्भात एनडीटीव्हीनं प्रत्यक्षात याचा आढावा घेत या व्हायरल मेसेज मागचं सत्य शोधून काढलं। मशिदीवर खरंच कारवाई झाली का, नेमकी वस्तुस्थिती काय, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात असलेल्या एका 25 वर्षीय जुन्या मशिदीवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कारवाई केल्याचा एक मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि या मेसेजचाच खुलासा करण्यासाठी एनडीटीव्ही मराठी या ठिकाणी दाखल झाले आणि या ठिकाणी आम्ही आलो असता आमच्या निदर्शनास आले की काळेवाडी परिसरात असणाऱ्या 2001 साली निर्मिती करण्यात आलेल्या या मदरशासमोर असलेल्या या ठिकाणी जो वाढीव बांधकाम करण्यात आलं, पूर्वी या ठिकाणी पत्रा शेड होतं, त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कारवाई केली, ना की कुठल्याही मस्जिदवरती ही कारवाई झाली आहे। नेमकं काय घडलं होतं या संदर्भात जाणून घेऊ। माझ्यासोबत सिद्दीकी शेख आहेत। काय सांगाल, नेमकं काल रात्री काय घडलं होतं? हे जे आपण पाहत आहे हे ॲक्च्युली तो मदरसा आहे। याचं रजिस्ट्रेशन 2001 मध्ये झालेलं आहे आणि ह्या मदरसाच्या भिंती ज्या आहेत त्याला तडे गेले होते आणि पत्रे खराब झाले होते। त्याच्यामुळे आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला परवानगी मागितली होती की आम्हाला बांधकाम परवानगी द्यावी किंवा आम्हाला नूतनीकरण करण्याची परवानगी द्यावी। त्यानंतर काल रात्री अचानक 10 वाजण्याच्या आसपास या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आला आणि या मदरशामध्ये लहान मुलं झोपलेली होती, त्या मुलांना त्यांनी बाहेर काढून त्यांनी या ठिकाणी कारवाई केलेली आहे। खरं तर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांपासून तर सर्वच मंत्र्यांनी थेरगाव परिसरातील अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नाविषयी वेळोवेळी आश्वासनं दिलेली आहेत आणि हा पूर्ण परिसर अनधिकृत बांधकामाचा आहे। त्याच्यामुळे अनधिकृत बांधकाम नियमित करावे ही सर्वांची मागणी आहे। असं असताना सुद्धा या मदरशावरती कारवाई करून जाणीवपूर्वक एका समाजाला टार्गेट करण्यात आलेलं आहे। तुम्हाला यापूर्वी महानगरपालिकेच्या वतीने या बांधकामासंदर्भात काही नोटिसा वगैरे देण्यात आल्या होत्या? आम्हाला 2 नोटिसा प्राप्त झालेल्या आहेत। ज्यावेळेस आम्हाला पहिले नोटीस मिळाली होती त्यावेळेस आम्ही तात्काळ त्यांना नूतनीकरणासाठी परवानगी मागितली होती, जे की टाउन प्लॅनिंग ॲक्टमध्ये उल्लेख आहे। त्यानुसार आम्ही त्यांना परवानगी मागितलेली होती की आम्हाला नूतनीकरण करून द्यावं आणि त्यासाठी जो लागणारा दंड आहे तो दंड भरण्यासाठी आम्ही तयार आहोत। तर ते आमच्याकडे सगळे पत्रव्यवहार जो केलेला आहे तो पत्रव्यवहार सुद्धा आमच्याकडे आहे, अवेलेबल आहे। आपण पाहिले की महानगरपालिकेकडे या ट्रस्टींनी रीतसर परवानगी सुद्धा मागितली होती, मात्र परवानगी न मिळाल्यावर काल रात्री या ठिकाणचे जे काही बांधकाम होतं त्यावरती महानगरपालिकेने कारवाई केल्याचं निदर्शनास म्हटलं। इथं कुठल्याही प्रकारचे मस्जिद नसल्याचं देखील आता समोर आले। सूरज कसबे, एनडीटीव्ही मराठी, पिंपरी चिंचवड। पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात असणाऱ्या एका 25 वर्षीय जुन्या मशिदीवरती अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली। या संदर्भातला एक मेसेज सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नेमकी कारवाई कशावरती करण्यात आली या संदर्भात जाणून घेऊ। माझ्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड आहेत। सर, काय सांगाल, नेमकी कारवाई कशावरती करण्यात आली? मोठ्या प्रमाणावरती एक मेसेज व्हायरल होतोय। पिंपरी चिंचवड परिसरामध्ये थेरगाव परिसर आहे आणि या परिसरामध्ये पवारनगर भागामध्ये एक अनधिकृत हॉल बांधण्यात आला होता, जो मस्जिदच्या जवळ होता, मदरशाच्या जवळ होता। तो हॉल काढण्यासंदर्भात जो अनधिकृतपणे बांधण्यात आला होता त्या संदर्भात महापालिकेने संबंधितांना नोटीस देखील इश्यू केल्या होत्या। त्यांनी तो हॉल वेळेत न काढल्यामुळे महापालिकेने अखेर त्या अनधिकृत हॉलवर कारवाई केली। कोणत्याही मस्जिदवर किंवा कोणत्याही मदरशावर महापालिकेच्या वतीने ही कारवाई नाही आहे। जर या संदर्भात काही अफवा नागरिकांमध्ये असतील तर माझं नागरिकांना आव्हान असेल की महापालिकेने केवळ जो वाढीव हॉल होता, ज्याला महापालिकेने रीतसर नोटीस देखील बजावली होती, त्या हॉलवरच अतिक्रमण कारवाई केलेली आहे। नागरिकांनी कृपया अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये आणि सर्वांनी एकत्रितपणे शांततेने आपलं जीवन व्यतीत करावं। आपण पाहिलं तर मशिदीच्या परिसरामध्ये असलेल्या एका अनधिकृत बांधकामावरती ही कारवाई करण्यात आली असल्याचा खुलासा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला आहे। सूरज कसबे, एनडीटीव्ही मराठी, पिंपरी चिंचवड।